ऑलराइट, व्हेरी गुड आफ्टरनून. आपण एक्सरसाइज 2.1 चा क्वेश्चन नंबर 2 करतोय आणि चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री 1. लक्ष द्या. स्टेट द साइन्स ऑफ tan 380 डिग्री, cot 230 डिग्री अँड sec 468 डिग्री. याच्याकरता तुम्हाला पहिले हे शिकावं लागेल जे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. तरी एकदा रिव्हिजन देतो. आता परत एकदा पहिल्या क्वेश्चन सारखं गंमत व्हायची. सगळं बेसिक एकदम पक्क लागणार आहे. हे बघा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड quadrant, fourth quadrant. E, S, T, C. A for all positive. S for sin theta and cosec theta is positive. T for tan theta and cot theta is positive. C for cos theta and sec theta is positive. All right. So state the signs of these angles. Tan 380 डिग्री, 380 डिग्री तुम्हाला पहिले बघावं लागेल कुठे येतोय. चला आपण बघूया एकत्रच. पावर का अँटी क्लॉकवाईज फिरवणार आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 0 डिग्री, 90, 180, 270, 360. पण आपला किती आहे? 380 आहे ना. 360च्या पासून अजून 20 डिग्री वरती. 20 डिग्री वरती म्हणजे कोणता क्वाड्रंट? पहिला क्वाड्रंट. कळतंय नक्की सगळ्यांना? पहिल्या क्वाड्रंट मध्ये येतोय. 360 इथंच येते ना रे परत. 0, 90, 180, 270, 360. थोडासा वरती इथे लिहायचं 360 डिग्री. 360 डिग्री लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट. Therefore, tan 380 डिग्री इज पॉझिटिव्ह. कारण पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. सेकंड मध्ये कोण असतं? साइन आणि कोसेकच पॉझिटिव्ह. थर्ड मध्ये टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह. फोर्थ मध्ये कॉस आणि सेकच पॉझिटिव्ह. नक्की कळालंय सगळ्यांना? सेकंड सम घ्या. हे बघा, पहिला झाला आपला. सेकंड काय? कॉट 230 डिग्री. तिकडे कॉट असू नाही तर काय असू दे बघता येईल नंतर. पहिले 230 डिग्री बघा कसं घ्यायचं. 230 डिग्री इकडे 0 आहे, 90, 180. हा 270 आहे बरं का. हा 270 आहे. तुम्हाला बघायचं काय ते लिहू का? 0 डिग्री, 90, 180, 270 आणि हा इकडेच 360. ओके. 230 डिग्री कुठे येईल सांगा? कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? थर्ड क्वाड्रंट ना. 270 पेक्षा अलीकडे. 270 पेक्षा अलीकडे इकडे येणार थर्ड क्वाड्रंट. इथे लिहायचं 230 डिग्री. 230 डिग्री lies in the third quadrant. इथे कोण पॉझिटिव्ह आहे? टॅन थिटा आणि कॉट थिटा. आपल्याकडे कॉट थिटा आहे की नाही? पॉझिटिव्ह, नो प्रॉब्लेम. कॉट थिटा इज पॉझिटिव्ह. कॉट 230 डिग्री इज पॉझिटिव्ह. खतम. लास्ट 468 डिग्री. त्याने 1400 डिग्री दिली तरी आपण यायला हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही आपला. ठीक आहे, आपला माहितीच आता कसं फिरवायचं ऑनलाईन, काय अडचण नाही. 468 डिग्री लक्ष द्या सगळ्यांनी पटापट. 0, 90, 180, 270, 360, 450. 360च्या पुढे काय? 450. 450 बघा बरं का. 468 आहे. 450 इकडे आलंय. ह्याचा अर्थ ह्या क्वाड्रंट मध्ये येणार ते. बरोबर की नाही? नक्की लक्षात आलंय ना? हा, इकडे येणार सेकंड क्वाड्रंट. इथे काय लिहायचं? 468 lies in the second quadrant. मग आता सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आहे? साइन आणि कोसेक. सेक कसा आहे? नेगेटिव्ह. इथं सरळ यायचं सेक थिटा इज नेगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. Therefore, sec 468 degree is negative. सर्वांना कळालंय का? डाऊट आहे कोणाला? संपलाय दुसरा प्रश्न. जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न काय सांगतो बघा. स्टेट द साइन्स ऑफ cos 4 रेडियन अँड cos 4 डिग्री. विच ऑफ these two functions is greater?
गरज नाही याची, कट करा. क्वेश्चन नंबर 4 कडे हा वाटलंच याला तिथे लिहून टाका. अँगल्स अँड इट्स मेजरमेंट शिकताना आपण हे करूया. अँगल्स अँड इट्स मेजरमेंटची रिव्हिजन घेऊया ना आपण, त्याला करूया. ते लिहून ठेवा, माझ्याकडे करून घ्या वाटलं नंतर, कारण परत ते रेडियन डिग्री सगळं शिकवत बसावं लागेल. ते त्या चॅप्टरमध्येच आपण तो एक्झाम्पल कव्हर केलं बरं पडेल. क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया का? क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. मी नव्हता मार्क केला पण घेऊया आपण. स्टेट द क्वाड्रंट in which theta lies. If sin theta less than 0 and tan theta greater than 0. Second, cos theta less than 0 and tan theta greater than 0. Please concentrate, ध्यान से देखना. State the quadrant in which theta lies. थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये विचारलंय. आपण आता पुन्हा एकदा हे सगळं ड्रॉ करावं लागणार आपल्याला. ते मला तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी ड्रॉ करावं लागेल. A S T C. A for all positive. मैंने किसी व्यक्ति को आप में से पूछा था और उसने कुछ भी आंसर नहीं दिया, उसके चलते मैं ये सारा लिखने जा रहा हूं. तो तुमको और मुझे दोनों को पता है कौन है. tan theta, cot theta, cos theta, sec theta. First quadrant, second quadrant, third and fourth quadrant, x axis, y axis. खत्म. ऑल राइट, लेट्स मूव इट. यहां पर जो है साइन थीटा लेस देन 0, इकडे साइन थीटा लेस देन 0 दिलं. मित्रांनो, एखादी गोष्ट शून्यापेक्षा कमी आहे म्हटल्यावरती नेगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. 0 पेक्षा कमी म्हणल्यावर नेगेटिव्ह आहे. ती नंबर लाईनच्या डाव्या बाजूला आहे. नंबर लाईनच्या डाव्या बाजूला सगळे नंबर्स कसे असतात? नेगेटिव्ह नंबर असतात. ऑलवेज रिमेंबर. म्हणजे थोडक्यात ह्यांना काय म्हणायचं इथे, साइन थीटा इज नेगेटिव्ह, साइन थीटा इज नेगेटिव्ह अँड टॅन थीटा शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजे कसं आहे? पॉझिटिव्ह. टॅन थीटा इज पॉझिटिव्ह. आता मला सांगा, साइन थीटा नेगेटिव्ह पण टॅन थीटा पॉझिटिव्ह असं कुठं सापडेल तुम्हाला? तिसऱ्याच क्वाड्रंट मध्ये ना. टॅन थीटा पॉझिटिव्ह इकडे आणि साइन थीटा कसा आहे? थीटा लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. कळतंय? थीटा लाइज इन द थर्ड क्वाड्रंट. झालं आन्सर आपलं. थीटा लाइज थर्ड क्वाड्रंट. बाकी कुठल्या क्वाड्रंट मध्ये मॅच होत नाही. उगाच डोकं लावू नका. ह्याच्यावर पण फोन येतोय का? ओके. पुन्हा एकदा वरवरच्या चौकशा करण्यासाठी फोन येत आहेत. यांच्यासाठी खरंच सांगतो मी, यांच्यासाठी ना काय बोलायचं यार, जाऊ द्या. ते कंपॅरिझन केल्यासारखं झालं. पण तुम्ही असा मूर्खपणा करू नका. काल मला असंच चालत असताना वाईफशी बोलवतो मी, मला सगळे ते दिवस आठवले. अरे किती मूर्ख होतो यार मी. सो मॅड, अ बिग मॅड पर्सन. म्हणजे हे इतकं इन्स्टंट असायचं ना पोरांनो, इतकं इन्स्टंट ना. तुम्ही साऊथचे फिल्म्स बघता ना, आय वॉज रिअली इन्स्पायर्ड बाय दिस. माझ्याकडे तर बाईक आहे ना, बाईक, अँड इफ आई हैव टू गो समवेयर एंड वो ट्रैफिक है, आई लीव द बाइक एज सच. वो किधर गया, खड्डे में गया, मेरे को लेना देना, मैं दौड़ते चला जाएगा, मुझे जाना ही है तो आई रन लाइक एनीथिंग. तो इंस्टेंट विद इन फ्रैक्शन ऑफ सेकंड्स ये डिसीजन होता, फ्रैक्शन ऑफ सेकंड्स. मतलब ये फोन रखा, फोन उठा दे रहा, तू रख, मैं आ रहा हूं, आई एम कमिंग. दिस वॉज माई एटीट्यूड. तो इंस्टेंट. कोई फायदा नहीं, लेकिन मतलब फायदे के लिए कभी किया नहीं. ते आपल्यावर वेळ येते तेव्हा कळतं. दूर दूर से फिर फोन करने आ रहे, फिर कैसा है क्या है, वो भी 15 दिन बाद. क्यों कर रहे हो? हमको किसी के सहारे की जरूरत पहले भी नहीं थी. आई एम सेल्फ मेड, वो प्रॉब्लम ही नहीं है. मैंने कभी बांटा भी नहीं दुख इनके सामने, लेकिन आज बहुत दुख हो रहा है कि कुछ काम का नहीं है. आप कितना ही करो, त्यापेक्षा ना जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. रिलॅक्स राहा एकदम, खुद के लिए जियो. कमिंग बैक टू दिस, आई एम सॉरी टू शेयर दिस पॉइंट. देखिए, cos थीटा लेस देन 0, अगेन cos थीटा इज नेगेटिव. cos थीटा नेगेटिव है. cos थीटा लेस देन 0 एंड cos थीटा नेगेटिव. cos theta is negative and tan theta पॉजिटिव है.
मला तुम्ही सांगणार आता मी नाही आन्सर सांगणार. टॅन थिटा इज पॉझिटिव्ह. टेल मी बॉस पटापट बोलो. कॉस थिटा नेगेटिव्ह, टॅन थिटा पॉझिटिव्ह. तुम्ही काय करायचं माहितीये का, जो नेगेटिव्ह आहे त्याच्याकडे नाही फोकस करायचं, जो पॉझिटिव्ह आहे त्याला बघायचं. टॅन थिटा पॉझिटिव्ह कुठे आहे इथे, आणि इकडे कॉस थिटा कसा आहे नेगेटिव्ह. ये मत चिंता करो कि सर बाकी किधर भी है तो ऐसा हो सकता है, नहीं हो पाएगा कभी. टैन थीटा पॉजिटिव सिर्फ इधर ही मिलेगा तुमको, लेकिन उधर कॉस थीटा नेगेटिव नहीं होगा. फिर कहते मैं तुम्हारा क्या म्हणतोय, दोनों कंडीशन सेटिस्फाई होना चाहिए. इट्स अगेन द थर्ड क्वाड्रेंट, थीटा लाइज इन द थर्ड क्वाड्रेंट. तुम्हारे जगह पे मैं होता तो क्या करता पता है, मैं इतना डाउट लेता इस क्वेश्चन पे न जाने कितना. बताओ क्यों, दोनों का आंसर थर्ड क्वाड्रेंट कैसे आएगा. दिस इज व्हाट आई यूज्ड टू थिंक. ये पागल तो नहीं होंगे कि जो एक ही क्वेश्चन का मतलब एक ही आंसर दो बार पूछेंगे. डोंट थिंक ऑन दोज लाइंस, कॉन्सेप्ट पे भरोसा रखो. मेरा थोड़ा कम था उस टाइम पे. लेट्स गो अहेड. जाएंगे क्वेश्चन नंबर 5 पे. क्वेश्चन नंबर 5 क्यों करे ऐसा लग रहा है, क्योंकि 10th का क्वेश्चन है भाई ये. तुम बघा क्वेश्चन नंबर 5, इट इज ऑल 10th क्वेश्चन. फिर भी तुम बताओ, एक क्वेश्चन मैं कर दूंगा उसमें से. ऑलमोस्ट ऑफ कोर्स लास्ट क्वेश्चन ही पूछोगे तुम. मुझे बता क्वेश्चन नंबर 5 क्या है. इवैल्यूएट ईच ऑफ द फॉलोइंग. इवैल्यूएट each of the following. Sin 30 degree into cos 45 degree into tan 360 degree. ओके, बिफोर वी स्टार्ट दिस, मैंने जो आपको अभी बीच में बोला उसका एक मैं आपको गलत अनुभव बताता हूँ. बड़ा कॉमेडी अनुभव है मेरे साथ. मेरे को जब भी याद आता है मैं बहुत हंस पड़ता हूँ. होता ये कि आई वॉज इन डिप्रेशन इन दोज डेज. यूपीएससी का कुछ निकल नहीं रहा था, करियर वेंट फॉर अ टॉस. अब मैं समझ रहा हूँ कि उसको डिप्रेशन कहते हैं. तो मुझे मुझे ये नहीं पता था कि इसी को डिप्रेशन कहते हैं. मतलब थोड़ा स्ट्रेस था, तो खाना पीना बहुत डाइट कम था. नहीं खाते थे, ऐसे ही पकड़ के चलो, जीने के लिए जितना खाना चाहिए उतना ही खाते थे. तो राइस कुछ खाया रहेगा उस दिन, उस रात को कुछ खाया नहीं रहेगा ऑलमोस्ट. एंड द वेरी नेक्स्ट डे आई हैड टू अटेंड अ वेडिंग. एक वेडिंग के लिए जाना था, मेरे के भाई के वेडिंग के लिए. अब वो फैमिली पूरा अच्छा क्लोज कांटेक्ट में था, तो जाना ही था. दुबला पतला था मैं. भूख बिल्कुल बहुत ज्यादा लगा था, क्योंकि भूख तो लगता ही ना, इट्स बट ऑब्वियस, हर इंसान को लगता है. तो आदल्या दिवशी रात्री मी काही खाल्लेलं नाही. सेकेंड डे आई एम अपियरिंग फॉर अ वेडिंग. 60-70 किलोमीटर लांब हम लोग बाइक से गए एंड वी वेंट टू द वेडिंग हाउस. ठीक है, अब होता यह कि जिसका शादी है वो पहचानता है मुझे, वो प्रॉब्लम नहीं है, सब पहचानते हैं मुझे. मुझे नहीं पता था कि उधर ऐसे होने वाला है. तुम्हाला सांगतो, घोड्यावरती बसवायच्या आधी तिथे अशी प्रथा आहे कि घरातून बाहर काढताना खांद्यावर काढायचं बाहेर. एंड इन लोग ने चुना मेरे को. कसम, उनको बोल भी नहीं पा रहा मैं कि यार मेरा हालत नहीं है. आई कैनॉट टू द सोसाइटल प्रेशर आई बॉट डाउन. जैसे तैसे मैं सोचा भगवान बस इस बार इज्जत बचा ले तू, क्योंकि ये गिर जाएगा तो मेरा कुछ नहीं इसका बहुत इज्जत चला जाएगा. एंड गांव का लड़का था यार, वो हट्टा कट्टा था, मतलब ऐसा नॉर्मल नहीं था. एंड नोबडी वाज देयर टू सपोर्ट. है बघा, जनरली काय असं ना, इफ यू फाइंड अ वीक गाय होल्डिंग अ स्ट्रॉन्ग गाय, बाजू में कुछ तो सपोर्ट के लिए लोग आते. इनको लगा सर कर लेंगे सर कर लेंगे, कुछ नहीं होगा सर को. उठाया एंड उसके ऊपर सोने पे सुहागा. दे आस्किंग मी टू डांस. बाकी लोग नाच रहे, दूल्हा नाच रहा है ऊपर, इनको चाहिए कि मैं भी हाथ, मैं ऑलरेडी बैंड हो गया हूं. टफ. तो हैवॉक थोड़ा अचानक याद आ गया मेरे को. तुम लोग से ज्यादा कुछ लाइफ शेयर किया मैंने, तो होता है ऐसा. ओके, तो इसमें मुझे पता है ये सम आपने इसलिए दिया क्योंकि यहाँ पर 360 बैठा है, बराबर ना. बाकी तो अपने ये ना 30 डिग्री 45 डिग्री 90 से जानते हो तुम लोग इनको. प्रॉब्लम तुम्हारा ये कि 360 का क्या करेंगे.
कोई टेंशन वाली बात नहीं, मैं आपको बताता हूँ, देखो सिंपल है। रिमेंबर दिस थिंग, सबसे पहले ये समझ लो कि 360 डिग्री यानी 2 पाई रेडियंस, 2 पाई, ठीक है। सेकेंड इंपॉर्टेंट थिंग याद रखना, साइन का और पाई का दुश्मनी है, ये हमेशा आंसर 0 देगा। अभी के लिए ऐसे ही याद रखो, कॉन्सेप्ट है उसके पीछे। कॉस का और पाई बाय 2 का अगेन दुश्मनी है, ये भी आंसर 0 ही देगा। ऑलवेज रिमेंबर दिस। मग इथे 2 पाय असलं तरी 0 देणार, 3 पाय असलं तरी 0 देणार, 5 पाय भी 0, 10 पाय भी 0, n पाय भी 0, ठीक है। अब ध्यान से सुनना, साइन 30 का वैल्यू तो मैं 1/2 लिख दूं यहां पर, कॉस 45 1/√2, tan 360, tan को हम लोग एकदम एक काम करेंगे, tan को ऐसा लिखेंगे साइन 360 अपॉन कॉस 360, लिख सकते हैं ना, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, tan का फॉर्मूला क्या है, साइन अपॉन कॉस, ओके। लेकिन अब आपको पता है कि यार 2 पाई, मतलब 2 पाई अगर आएगा तो साइन क्या बोलता है, मैं डायरेक्ट 0 दे देगा आंसर, बराबर ना। साइन के सामने 360 म्हणजे किती, 2 पाई, तो ये तो एक स्टेप लिख देंगे। ये 1 अपॉन क्या आएगा रे, 2 इंटू √2 क्या आएगा, 2√2 इंटू साइन 360 डिग्री यानी साइन 2 पाई रेडियंस, यहां पर भी कॉस 2 पाई लिख देता हूं, 1 अपॉन 2√2 इंटू, मैंने बोला था साइन का और पाई का नहीं जमता है, वो सीधा क्या आंसर देगा, 0। इथे वरती काय येणार, खेल खलास है दोस्तों, एक बार ऊपर 0 आ गया सबकी वाट लगा देगा, वो सब आंसर 0 हो जाएगा। कहते ना वरती 0 आला की खाली 1 जरी आला तरी 0च असतं ना, 0/1 काय असते, 0, खत्म। समझ रहे हो बात को, ये इतना सॉल्व करके भी फायदा नहीं है। कॉस 2 पाई क्या आएगा, दैट इज अ बिग क्वेश्चन। देखो कॉस 2 पाई क्या आएगा, अब है ना, मुझे लगता है आपको वो थोड़ा डायग्राम बताना ही पड़ेगा, कल भी मैंने ऐसा एजम्पशन पे सब बता दिया था, ध्यान से देखना, शॉर्ट में बताया था। तो ये 0 है, ये 1 है, एंड दिस इज -1, दिस पाई बाई 2, दिस पाई 1 पाई बाई 2, फिर 2 पाई बाई 2, 3 पाई बाई 2, 4 पाई बाई 2 म्हणजे 2 पाई, 5 पाई बाई 2, 6 पाई बाई 2 यानी 3 पाई, 7 पाई बाई 2, हे सगळं काय करतो मी तुम्हाला कळत नाही ना, नको कळू द्या, इकडे बघा 90-90चा गॅप आहे, 90-90, 90 प्लस 90 180 प्लस 90 270 प्लस 90 360, 90-90 का गैप है। अगर शॉर्टकट मैं आपको बोलूँगा ऐसा ही है, देखो यार मेरा इशू क्या है पता है, मेरे साथ इशू है, मेरे को लगता है कि बहुत डीप में बताऊं, बाद में सोचता हूँ कि यार इनको समझेगा नहीं समझेगा, फिर समझता हूँ कि यार ये टॉपिक के लिए इतना बस है। अब देखो मैं डीप में बता देता हूँ, जान दो क्या होगा, फाइनली यूट्यूब पे कोई तो एक ऐसा कमेंट डालेगा, सर आप पढ़ाना छोड़ दो। उससे ज्यादा क्या मैं एक्सपेक्ट कर सकता हूँ। ये आता काय होतंय माहिती काय, बघा हे लय मोठा विशाल टॉपिक है ट्रिग्नोमेट्री, बघा मी सांगतो ऐका, नीट ऐका आता, मैं इसके एंड तक जाके बता रहा हूं आपको। ये है पाई बाई 2, इसको मैं बोलता हूं 1 पाई बाई 2, फिर इधर लिखो 2 पाई बाई 2, फिर लिखो 3 पाई बाई 2, चौथी का बच्चा बोलेगा 4 पाई बाई 2, बराबर ना, पांचवी का बोलेगा 5 पाई बाई 2, 6 पाई बाई 2, 7 पाई बाई 2, बराबर। लेकिन इसी को मैं लिख सकता हूं, ये 2 कैंसिल करो, 2 1 जा 2, 2 2 जा 4, है ना, 2 1 जा 2, 2 3 जा 6, तो इसी लाइन को मैं ऐसा भी तो लिख सकता हूं, देखो क्या लिख सकता हूं मैं इसी लाइन को, ये 0, ये 1, ये -1, देखो इधर क्या है पाई बाय 2, इधर क्या है सिर्फ पाय, कळते का पाय कुठनं आला होता, हा 2 पाय बाय 2 होता खरं तर, त्याला मी पाय लिहिलं होतं, हे माझ्या मनात आहे ना, पण हे तुम्हाला कोण सांगणार, मग हे सांगावं लागतं सगळं, इकडे बघा, पण सारखं सारखं सांगायला लावू नका, सम राहतो एका बाजूला, हे सगळं चालू होतं, आले मोठा प्रॉब्लेम आहे, इकडे 3 पाय बाय 2, इकडे 2 पाय आहे बघा, 2 2 4 झालाय, 2 पाय, सांगा पुढे 5 पाय बाय 2, आणि पुढे जाऊ दे आता मरू पुढे। मित्रांनो कॉस थीटासाठी आपण लढतोय, कॉस 2 पायची किंमत आपल्याला पाहिजे, तुम्हाला ह्या ग्राफमधून सगळ्यांच्या किमती भेटतील, सगळ्यांच्या, साईनची पाहिजे साईनची पण देऊ शकतो आपण, हे बघा फक्त एक किंमत माहित पाहिजे तुम्हाला, कॉस 0 डिग्री किती असते, 1 असते, 1 माहिती आहे सगळ्यांना, कॉस 0 किती असते, 1। आता चालू करूया आपण,
1 पासून चालू करायचा. हे 0 डिग्री आहे. हे 0 म्हणजे नुसतं ओरिजिन नसून 0 डिग्री आहे. कॉस 0 डिग्री किती आहे? 1. हा 1 आहे ना कॉस 0 डिग्री. हा कॉस 90 0. कॉस 90 किती असते? 0. इकडनं इथं कॉस 180 -1. हा 180 बरं का. कॉस 180 किती असते? -1. एकदम सोपं सांगा. 1 ला गेलं ना की 0 ला आणायचं. 0 ला आलं की -1. परत 0 परत 1. कळते ना? जास्त विचार नाही करायचा. समजतंय? हे असंच होणार आहे. असं कधी हे बघा असं डान्स नाही करणार मध्ये मध्ये. असं होणार नाही. एकदम स्पीड ब्रेकर सारखं जाणार आहे. हा हे बघा लोड घेऊ नका एकदम. हे बघा इथं आलं कॉस 180 पाय म्हणजे 180 कॉस 180 आलं -1. आता कुठे जाणार सांगा? डायरेक्ट इकडे जाईल का? इथे जाणार ना. हा म्हणजे हा आला परत 0 कडे. आता कुठे जाणार सांगा? 3 कडे जाईल का वरती? 1 कडे जाणार ना. हा कुठे आला? 1 म्हणजे कॉस 2 पाय किती आलं? 1 आलं का? समजतंय कसं आलंय? कॉस 2 पाय 1. आणि मी म्हणतो ना कॉसचा आणि पाय बाय 2चा वाकडे. हे बघा पाय बाय 2 आला की 0 आन्सर देते. 3 पाय बाय 2 आला की 0. समजतंय? एकदम सोपं काम आहे. असं आठवलं नाही ना डायरेक्ट घ्यायचा डायग्राम चालू करायचं. फक्त ऐका एक प्रिकॉशन आहे. चुकून चुकून जर तुम्ही हा 1च्या ऐवजी इथनं चालू केलं केले गावातून कळतंय ना. अरे ही सुरुवात लय महत्वाची आहे. कॉस 0 डिग्री माहित पाहिजे तुम्हाला. चुकून कॉस 0 ला 0 टाकून जर सॉल्व्ह केलं तर मग सगळं मस्त होऊन जाईल मग काम. ठीक आहे. 0 कुठून चालू करायचा? साइन थिटासाठी चालू करायचा. जेव्हा साइनचा टेबल बघाल तेव्हा कुठून चालू कराल? 0. चला मी ते पण करून देतो. आता हाय चालू केलं एवढं सगळं तर हा इश्यू आहे रे आपला हा प्रॉब्लेम आहे. नाही तर आपण युट्यूबला कधीच फेमस झालो असतो. मी अडचण आहे की मी एक पकडला ना म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो. आता जर चुकून इथं कुत्रं येऊन भुकायला लागलं चुकून त्या दरवाजात हे सोडून देणार. पहिले कुत्र्याची सुटी त्याला सोडणारच नाही मी. हा प्रॉब्लेम आहे. एकदा गेला ना एका ठिकाणी वाटच लावून येणार मग तिथेच. मग परत नाही. एका वेळेला 4 कामं करत नाही मी. हा माझा एकदम मस्त स्वभाव. इकडे बघा साईनचं का बघतोय आपण? कारण साइन 2 पाय पण पाहिजे ना आपलं. साइन 2 पाय पण आलं पाहिजे आपल्याकडे. बघा साइन 0 ची व्हॅल्यू काय असेल सांगा? साइन 0 0. आता परत ह्या व्हॅल्यू का पाठ करू सर? 9वीलाच पाठ केलं तू. 9वीला तुला आठवत नाही मी आठवण करून देतो. 9वी मध्ये पाठ केल्यास तू. 9वी मध्ये 10वी मध्ये परत पाठ केल्यास. मग आता काय अडचण आहे? लक्षात ठेवायचं. आता साइन 0 0. हे बघा 0 पासून स्टार्ट झाला. साइन 0 डिग्री 0. साइन 90 आता हिथनं चालू झालंय ना. हा साइन 90 हिथनं चालू झालंय म्हटल्यावर साइन 90 किती असते? 1. ओके साइन 90 इज 1. हा पुढे हिथनं कुठे जाणार? इथं जाणार ना. हा मग कुठे येणार बघा? साइन पाय 0. परत खाली कुठे जाणार? 3 पाय बाय 2 ला खाली -1 ला. 3 पाय बाय 2 ला -1. आता कुठे जाईल सांगा? 0. साइन 2 पाय आन्सर किती आलं? 0. कळतंय का? हे ब्लू वालं साइन साठी आहे. साइन 270 डिग्री -1 येतं बरं का. 3 पाय बाय 2 म्हणजे 270. नक्की समजतंय ना? का नुसत्या वायरी दिसतात तुम्हाला इकडनं इकडे काही करतोय आपण माणूस असं काय नाही ना. चला म्हणजे इकडे साइन 2 पाय 0 येतं आणि कॉस 2 पाय काय येतं? 1 येतं मित्रांनो 1. अशा प्रकारे या 0ने सगळ्यांची वाट लावून टाकलेली आहे. आणि 0/1 म्हणजे 0 असताना कोणाचं काही चाललेलं नाहीये. इंटू 0 केल्यानंतर डायरेक्ट 0. बरं झालं विचारलं तुम्ही सम. त्यानिमित्तानं हे परत उजळणी झाली. हे शिकवलं होतं ऑलरेडी मी. आठवतं का तुम्हाला हे शिकवलं मी? शिकवलं तुम्ही. अजून आता आपल्याला डायरेक्ट आहे ना क्वेश्चन नंबर 5 स्किप मारायचा डायरेक्ट. त्याच्यामध्ये थर्ड आपण केलाय. 6 नंबर स्किप करा काय टेन्शन नाही. 7 नंबरचं गणित करूया आपण. क्वेश्चन नंबर 7 कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7चं गणित मी लिहितोय ते नंतर लिहू आपण. नो प्रॉब्लेम. बरं ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबू. क्वेश्चन नंबर 7चं आपण नेक्स्ट गणितामध्ये बघू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. म्हणजे काय होईल आमच्याकडे अजून एक व्हिडिओ रेकॉर्ड होईल. हे लय महत्वाचं आहे.